नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. राज्य उत्पादन शुल्क शेवळा विभाग नाशिक यांनी अवैध मद्य वाहतूक व विक्री विरोधात मोठी कारवाई करत सुमारे 19,50,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 17 मार्च 2024 रोजी चेवळा पथकानं रेंडाळे तालुका चेवळा येथील हनुमान मंदिराजवळ संशयित वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनातून बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. पुढील तपासात आरोपींकडून 180 मिली क्षमतेच्या सुमारे 480 बाटल्या मिळाल्या असून त्यांची किंमत सुमारे 1.20 लाख रुपये आहे. त्यानंतर आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिक व पालघर जिल्ह्याच्या सीमेवरील वेतरणा जलविद्युत प्रकल्प परिसरात सापळा रचण्यात आला. येथे संशयित मालवाहतूक वाहन पिकअपमधून मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्य जप्त करण्यात आले. या ठिकाणी 47 बॉक्स मद्य, वाहन व इतर साहित्य असा एकूण 27,80,880 वाहन व इतर साहित्य असा एकूण 27,80,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईसह सुधा सावजी पारधी व बाबू चौधरी राहणार सिल्वासा यांना अटक करण्यात आली असून एकूण 3 आरोपी ताब्यात घेण्यात आलेत. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. चेवळा विभागाचे निरीक्षक प्रकाश घायवट व त्यांच्या पथकानं ही यशस्वी कारवाई केली आहे. दरम्यान नागरिकांनी अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतूक याबाबत माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला पथकाला 17 मार्च 2026 रोजी एक गुप्त बातमी मिळाली होती, ज्यानुसार आम्ही 18 मार्च 2026 रोजी येवला तालुक्यातील रेंडाळे शिवारामध्ये धाड आयोजित केली. ज्या सापळा कारवाईमध्ये आम्हाला वैभव संतोष आहेर नामक इसमाजवळ त्याच्याकडील ब्रिझा कंपनीच्या 4 चाकी वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला रॉयल स्टॅग विस्कीचा 480 बाटल्यांचा मद्यसाठा जवळ बाळगताना मिळून आला. तो मद्यसाठा बाळगण्यासाठी त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे शासन मान्य परवाना नसल्याने त्याला आम्ही दारूबंदी कायद्याखाली अटक केली. त्याला मेहरबान न्यायालयासमोर हजर केले असता मेहरबान न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली, ज्यामध्ये त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला मद्य पुरवठा करणाऱ्या इस्मांचा आम्ही शोध घेतला. त्याने सांगितल्यानुसार नाशिक आणि पालघर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये वैतरणा धरणाशे किनारी त्याला मद्यसाठा मिळतो असे त्याने सांगितले होते. त्या अनुषंगाने त्याने एका वाहनाची माहिती आमच्याकडे दिली होती. त्या अनुषंगाने आम्ही 2-3 दिवस त्या ठिकाणी सापळा लावला. त्यानुसार काल दिनांक 22 मार्च 2026 रोजी सायंकाळी आम्हाला एक संशयित पिकअप आरोपीने दिलेल्या माहितीप्रमाणे जलसंपदा विभागाच्या वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या निलगिरी झाडाच्या बागेमध्ये लपवल्याचे दिसले आणि त्यामुळे आम्ही त्या वाहनाजवळ जाऊन वाहनाची तपासणी केली असता सर्वप्रथम आम्हाला ते वाहन रिकामे असल्याचे दिसून आले. त्या वाहनामधील माणसांकडे चौकशी केली असता त्यांनीही त्या वाहनामध्ये काही नसल्याचे सांगितले, पण सखोल तपासाअंती आम्हाला त्यांनी त्या पिकअप वाहनाच्या मागील हौद्यामध्ये एक चोर कप्पा केल्याचं दिसून आलं, ज्याचे वरचे 2 नट उघडल्यानंतर आतमध्ये साधारणतः 50 ते 60 बॉक्स दारू बसेल इतका मोठा कप्पा त्याने तयार केलेला होता. तो उघडून आम्ही त्याची व्यवस्थित तपासणी केली असता त्यात आम्हाला विविध ब्रँडच्या महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या आणि प्रथमदर्शनी बनावट दिसणाऱ्या असे एकूण 37 विदेशी मद्याचे बॉक्स, 2 बिअर बॉक्स 35 विदेशी मद्याचे बॉक्स आणि 2 बिअर बॉक्स असं 37 बॉक्सचा साठा मिळून आलेला आहे. तसेच त्यामुळे त्या दारूबंदी गुन्ह्याखाली आम्ही ते पिकअप वाहन, त्याच्यातील 2 इसम आणि तो मद्यसाठा असं आम्ही सर्व जप्त केला आहे. पहिल्या आरोपीकडे मिळालेला मुद्देमाल हा 8,30,000 रुपये इतक्या किमतीचा होता. काल आम्ही रिकव्हरीमध्ये जो जमा केलेला मुद्देमाल आहे तो 19,50,840 रुपये इतक्या किमतीचा आहे. अद्यापर्यंत त्या गुन्ह्यात आम्ही एकूण 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्या 3 आरोपींकडून आम्ही आता 27,80,840 रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल
दोन्ही वाहनांमध्ये वाहनांसह जप्त केलेला आहे. ही कारवाई करताना आम्ही पहिले येवला तालुक्यातील एक आरोपीसह आणि दादरानगर हवेली या परिसरातील 2 इसमांना अटक केलेली आहे. गुन्ह्याचा तपास अजून चालू आहे. याच्या अशा अनधिकृत व्यक्तींकडून कोणीही दारू खरेदी करू नये यासाठी आम्ही त्याकरताच प्रयत्नशील असतो की हे व्यक्ती अशाच पद्धतीने बनावट दारू विक्री करून लोकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न करतात. वरील कारवाई ही आम्ही आमच्या विभागाचे मान्य आयुक्त डॉक्टर श्रीयुत राजेश देशमुख सर, आमचे सहायुक्त प्रसाद सुर्वे सर, मान्य विभागीय उपायुक्त उषा वर्मा मॅडम, आमचे नाशिक जिल्ह्याचे अधीक्षक संतोष झगडे सर, उपाधीक्षक अमृत तांबारे सर, त्याच्यानंतर आमचे विभागाचे निरीक्षक प्रकाश घायवट सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. ही कारवाई करताना मला माझ्या विभागाचे दुय्यम निरीक्षक मनीष पाटील साहेब, तसेच आमचं जवान संवर्गीय कर्मचारी वर्ग, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अवधूत पाटील, त्यानंतर विठ्ठल हाके, मुकेश निंबेकर, संतोष मुंडे, सुनील टापरे, दीपक नेमनार, तसेच लव्हाटे, बोडके या मुलांनी या सर्वांनी मदत केली. या कारवाईत आता यशस्वीरित्या पार पडली असून या गुन्ह्याचा तपास अजून चालू आहे. तरी जनतेला आम्ही आवाहन करतो, अशा प्रकारच्या बनावट मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक संदर्भात त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार असल्या त्यांनी कृपया आमच्या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 833 33 33, व्हॉट्सअप क्रमांक 8422 001133 व दूरध्वनी क्रमांक 0253 258 1033 यावर संपर्क साधून आम्हाला कळवावी. त्यांचे अशी माहिती कळवणाऱ्या व्यक्तींचे नाव आम्ही गुपित ठेवू आणि त्यांना यातून कोणत्या प्रकार त्रास होणार नाही याचीही काळजी घेऊ. धन्यवाद. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.